तुळजापूर मतदारसंघातील सर्व मतदारांनी जो राणादादावर विश्वास दाखवला आहे, एकनाथ शिंदे साहेबांच्या कामावरती विश्वास दाखवलेला आहे, फडणवीस साहेब असतील किंवा अजितदादा असतील त्यांच्या कामाची ही पोचपावती आहे. खऱ्या अर्थाने तुळजापूरच्या विकासाला आज सुरुवात झालेली आहे. जेणेकरून ज्या पद्धतीने भारतामध्ये नरेंद्र मोदी आणि अमित शहानं जो विकासाचा महामार्ग निर्माण केलेला आहे, त्या धर्तीवर आज राणादादा ज्याप्रमाणे अयोध्या, काशी, वाराणसी या सुधारणा झालेल्या आहेत, त्याच धर्तीवरती तुळजापूर तीर्थक्षेत्राचा सुद्धा मोठ्या प्रमाणात विकास होणार आहे. आणि याची खात्री या ठिकाणी तुळजापूर जनतेला असतील किंवा मतदारसंघातील मतदारांना असतील. त्यामुळे या भरघोस मताने या ठिकाणी मतदारांनी जो राणादादा विश्वास दाखवलेला आहे, येणाऱ्या 5 वर्षाच्या काळामध्ये तुळजापूरचा कायापालट बदललेला दिसून येईल. या ठिकाणी तीर्थक्षेत्रात येणाऱ्या भाविक भक्तांना जास्तीत जास्त सेवा सुविधा देऊन या तुळजापूर मतदारसंघातील सर्व मतदारांच्या ज्या गेले अनेक वर्षापासून किंवा मागील 50 वर्षापासून जो तुळजापूर मतदारसंघ मागास राहिलेला होता, तो या ठिकाणी मोठ्या प्रमाणात विकास झालेला दिसून येणार आहे. आज या ठिकाणी राणादादा निवडून देणं म्हणजे तुळजापूरमध्ये जमीन आणणं असेल किंवा तुळजापूर मंदिराचा विकास असेल. या ठिकाणी आता तुम्ही शेजारी इतके दिवस लातूरचा विकास आपल्याला दाखवला जात होता, परंतु या ठिकाणी लातूरला 2 बस स्टँड आहेत आणि तुळजापूरला सुद्धा बस स्टँड 2 आहेत. या ठिकाणी दोन्हीची तुलना करा तुम्ही, तुम्हाला दिसून येईल की विकास कशाला मानायचा आहे ते. तर आज या तुळजापूर मतदारसंघातील आणि तुळजापूर शहरातील मतदारांच्या आम्ही शिवसेना शिंदे गटाच्या वतीने जाहीर आभार व्यक्त करतो आणि त्यांचं अभिनंदन करतो की त्यांनी विकासाला मत दिलेलं आहे. आणि राणादादा सुद्धा विकासाच्या माध्यमातून तुळजापूरचा विकास साध्य करतील ही आमची अपेक्षा आहे. आणि राणादादा लवकरच या ठिकाणी जिल्ह्याचे पालकमंत्री व्हावे अशा आमच्या शुभेच्छा